नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आणि माझा मित्र लोअर परेलचा जो ब्रिज आहे, जो नवीन बांधलेला आहे, आता तिकडून जस्ट उतरलो आणि सरळ सरळ वळलीच्या टुवर्ड्स जात होतो आम्ही. ठीक आहे. तर एक रस्ता आहे जो वळली नाक्याला जातो, तर कनेक्ट होतो आणि एक जातो ह्या साईडला, महालक्ष्मी साईडला एकदम पुढे गेल्यावरती. आम्ही त्या सिग्नलच्या इथे जाऊन थांबलो एकदम पुढे, आणि त्या सिग्नलच्या इथे त्याने जस्ट गाडी बंद केली. का तर कारण हे सिग्नल जास्त वेळ होता, 100 सेकंड काहीतरी 80 सेकंड असं होतं. त्याने गाडी बंद केली. नंतर बघतोय तर गाडी त्याने चालू करतोय तर करतच होत नाही, म्हणजे गाडीच होत नाही चालू. करते होतच नाही गाडी चालू. काय करू, मी सिग्नल सुटल्या, पाठचे सगळे हॉर्न मारतात, अरे जा जा इकडे जा. उतरलो, धक्का मारला थोडासा, गाडी साईडला घेतली, लेफ्टला तिकडे थांबवलं. बोललो आता काय करायचं. 5-10 मिनटं तिकडे झालं. सर्व्हिस सेंटरला फोन केला, सर्व्हिस सेंटर होना तो नाही चाहिए, अभी बॅटरी चेंज किया. म्हणजे नुकतीच त्याने गाईज आय एम स्वेअर 10 दिवसाआधीच त्याने बॅटरी नवीन टाकून आणलेल्या गाडीत. समर्पितचं सांगतो मी तुला. त्याने 10 दिवसाआधीच बॅटरी टाकून आणलेली आहे गाडीत. गाडी पकडतच नाही सेल्फ काय. आणि आम्हाला जस्ट लक्षात आलं, एक गाडी उभी होती बाजूला, ओमनी असते ना, ओमनी, ती उभी होती. त्याचे ते सामान भरत होते काहीतरी, आणि एक कोणतरी 4 व्हीलर घेऊन आला एकदम. तो बोलतो, भाई गाडी बंद हुई क्या असेच. माझ्याकडे बघतोय, ह्याला कसं माहिती आमची गाडी बंद पडली. मग तेव्हा आम्हाला कळलं की जी ओमनी थांबली होती ना, ती ओमनी पण बंद पडली होती तिकडे. आम्ही बोललो, भाई ही ओमनी बंद पडली, आमची पण गाडी बंद पडली. तो मेकॅनिक ओमनी चेक करत होता ती. तेवढ्यात बघतोय तर एक शाईन घेऊन काका जात होते, एक त्यांची पण गाडी बंद पडली. ते उतरले, बोलते काय होतंय. मी त्या काकांना पण बोललो किंवा आमची पण गाडी बंद पडली असं. थोडं डोकं लावलं मी, बोललो, आणि भर दुपारची गोष्ट आहे बाय द वे. मी डोकं लावलं, बोललो काय करूया. बोललो तुझा फोनमध्ये ॲप आहे ना, त्या ॲपमध्ये चेक कर. तर त्याच्या फोनमध्ये ना ते गाडीचं सगळं कळतं, कुठे काय आहे, कसं आहे काय. तर त्याने एनर्जी लेवल बघितली, तर आय गेस 13 लागते वाटतं, 13 काय 13.5, ती 10वर होती. तर असं तर कधी होत नाही, होतच नाही चालू गाडी. काय करणार. मी बोललो काय करायचं. तेवढ्यात एक माणूस होता जो ओमनी चालवणार होता ना, तो भाई यार बंद हो गया रे ऐसा गाड़ी, हो अंकल का भी हो गया. तर तो भाई इधर जरा सीन ही है असं बोलला. बोलो क्या सीन है भाई, कुछ भी मत बोल. तो नहीं नहीं, 5 साल पहले ना इधर एक एक्सीडेंट हुआ था, तब से ना इधर जरा सीन ही है. मैं बचाऊँ बोलता मरते मरते एक बार, अचानक से गाड़ी चला रहा था, स्पीड बढ़ गया अचानक से, मेरे को भी मालूम नहीं. असं कसं होईल. मी बोललो ठीक आहे, सोड जाऊ दे. मी बोललो चल एक ट्राय देऊन बघू. त्या पण गोष्टीची कशी टेरिटरी असते की मी इथपर्यंतच असणार, तिथपर्यंतच. मी त्याला बोललो की काम कर, आपण जाऊया पुढे, मी धक्का देतो, थोडंसं पुढे जाऊया आणि ट्राय करूया ना. जर काय झाली चालू तर समजायचं की कुछ तो था, नाही झाली चालू तर मग ठीक आहे, चल मग नव्हता काहीच तरी. कारण कोइन्सिडेंटली 10ची जी एनर्जी आहे चालू व्हायला 13ची लागते, ती अचानक होत नाही, लगेच नाही येत ती. ठीक आहे चल बोललो. गेलो 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 ढकलतो पुढे गेलो थोडेसे, गाडी चालू झाली. आणि नंतर पॉवर बघितली तर 13.5ची पॉवर दाखवत होती. आणि मग आम्ही घरी आलो. मित्राच्या स्टुडिओवरती गेलो दोघंजणं. तेव्हा मित्राला सांगितलं किस्सा. मित्राने चेक केलं तर त्या दिवशी अमावस्या होती. ओ, म्हणजे जे मी मगाशी मला त्याच्यावरतून आठवलं की तू एनर्जीचा बोललास ना, की ते एनर्जी कन्झ्युम करून ते कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात, म्हणून पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिस्ट सुद्धा तेच घेऊन जातात कधी गेले तर. दॅट वॉज द थिंग. काही खरोखर आहे भाई, अशा काही ब्रिजच्या ना अशा गोष्टी आहेत. आपल्या पुण्यात पण तो एक होळकर ब्रिज झाला. ओ भाई होळकर ब्रिज, तो बरं झालं बाईक, रे आठवण तो करून फुल दिली. फेमस एक ब्रिज आहे. तिकडे जेव्हा आता मी पुण्याला बरंचसं जात असतो कामानिमित्त, तर तेव्हा मी मित्राला घेतलं, आणि तो मित्राचा पुण्यातच राहतो, स्टुडंट आहे. तर स्टुडंट पुण्यातला म्हणजे इकडे तिकडे फिरणार, रात्री मजा मस्ती भटकणार, करणार. FC रोडला जाणार. हां. तर त्याच्यासोबत त्याची बाईक काढल्याने मी गेलो जस्ट. तर रात्रीचा आम्ही होळकर ब्रिजच्या बाजूला जाऊन थांबलो. आय स्वेअर सांगतो, इतकं डेंजर वाटतं. म्हणजे स्टील ते त्याच्यावरतून 4 व्हीलर जाते, बाईक पण जाते, पण तरी आमची हिंमत होत नव्हती जरा पण तिकडे जाण्यासाठी वगैरे. आमचं असं होत होतं की नक्की काय, म्हणजे
कसं हिंमतच होत नव्हती. जाऊया, माझा मित्र होतं, जाऊया जाऊया जा मी बोललो का कशाला. आता मी एकदम सिम्पल माणूस आहे. मी बोलतो की बघा, जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे, मला माहिती आहे की समुद्रात ऑक्सिजन नाही घेऊन गेलं तर मरणार आहे, मग का बघायचं काय जाऊन. बरोबर. कळलं, मला माहिती आहे मी दरीमधून उडी मारली तर मरणार आहे, मग काय ट्राय का करायचं आहे. जर मला माहिती आहे की त्या ब्रिजच्या इथे तसं काहीतरी होऊ शकतं, जर पॉसिबिलिटी आहे, जर मला असं वाटतं त्या ब्रिजच्या इथे जाऊन काहीतरी होऊ शकतं, तर पॉसिबिलिटी आहे ना, मग कशाला करणार मी उगाच. एकदम सिम्पल सिम्पल गोष्ट आहे. तर मी तो वाटतो जरा ब्रिज असा वेगळा. आणि मुंबईत एक तसा ब्रिज आहे, भायखळा साईडला एस ब्रिज म्हणून, आमच्या इथेच आहे तो. त्या ब्रिजचे एक मी खूप ऐकले. म्हणजे माझा एक मित्र आहे, त्याचे डॅड माझा एक मित्र आहे, त्याचे डॅड रात्री म्हणजे दुकान बंद करून सायकल घेऊन तिकडून येत होते, सायकलवरून असते. त्यांच्या छातीमध्ये पेसमेकर लावला होता. सीन असा आहे की ते येत होते आणि अचानक मला फोन आला की अरे त्याचे पप्पा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि सिरियस आहेत. म्हणलं कसं, तर सायकलवरून येत होते, ते पडले आणि ते सिरियस झाले डायरेक्ट त्याच ब्रिजवरती. कसं काय कोणाला माहिती नाही. सायकलवरून येणारा माणूस पडून कसा सिरियस होऊ शकतो. एस ब्रिजवरची गोष्ट आहे ही. मी गेलो हॉस्पिटलमध्ये, गेलो तर सगळे रडत आहेत. कळलं, ते ऑफ झाले. मी जाऊन बघितलं, त्यांना व्हेंटिलेटर चालू होता, फक्त पोट असं हालत होतं, जस्ट बिकॉज ऑफ द व्हेंटिलेटर. तिकडे खूप सारे लोकांनी सांगितलं की मानकाप्याचं काहीतरी आहे. मी तर कधी बघितलं नाही आहे, पण लोक बोलतात. मी असं म्हणजे मला कुठल्या मित्रांची स्पेसिफिक गोष्ट नाही सांगितलेली आहे. पण एसब्रिजचे किस्से जुने पण खूप आहेत की लाईक तिकडे एखादी टॅक्सी एकदा तर ह्या साईडने गेली होती आणि त्या साईडने आली नाही, काहीतरी CCTVमुळे ते बाहेर आलं होतं मध्ये. बापरे. म्हणजे दिस इज कम्प्लिटली अ मिस्ट्री फॉर एव्हरी वन. पडले आणि सिरियस झाले. पडले, सिरियस झाले, हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती ऑफ झाले. रिझन माहिती नाही. मला पण माझ्या त्या दिवशी मित्राचा फोन आला होता. तो पण बोला त्याची आजी सिरियस आहे. गेलो कोणासोबत. अरे आजोबांसोबत. अरे हा नाही, पण जनरली सिरियस होणं म्हणजे- भाई योग्य व्यक्तीवर मस्ती. म्हणजे एक गोष्ट सगळ्यांना म्हणजे मला पण सांगावीशी वाटते की ज्या मुली असतील ना, त्यांनी रात्रीचं थोडंसं ऑर्गनाइज्ड वेमध्ये. ऑर्गनाइज म्हणजे काय? ऑर्गनाइज्ड वे म्हणजे आता मुली कसे ते काय रँडमली. फाईल्स आहेत ऑर्गनाइज. अरे ऑर्गनाइज्ड वे म्हणजे समज केस नीट छान बांधणं, थोडा मेकअप करून वगैरे, केस सोडून जातात ना असे, माहिती आहे ना, असे बांधून असे सोडतात पाठी, तसं. कारण मी 1-2 गोष्टी. तसे नको जायला. अरे त्यांची चॉईस आहे ती. पण समज रात्री तसे अपरात्री पण म्हणजे समज असं. तसे नाही गेले हां, तर मग लोक बोलतील आमच्या एरियात चेटकी नाही, ती फिरत असते. खरोखर मग तसेच अनुभव असू नो शकतात. कमेंट्स. आमच्या एरियात वगैरे पण खूपदा झालंय की 1-2 दिवसात काही झालं, म्हणजे झालं असेल त्याच्या 1-2 दिवसानंतर काही ना काहीतरी जाणवले. जसं आमची एक बाजूची सोसायटी आहे, तिकडे एक मुलगा, खूप तरुण मुलगा, 25-26 वर्षाचा असेल, ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये तो गेला. तर त्यांनी आहे ना एक नवीन एकदम कार घेतली होती, जस्ट 1-2 महिने झाले असतील. तर तिची लाईट बंद चालू व्हायची रात्रीच्या वेळी ओके, म्हणजे अचानकमध्ये. अचानकमध्ये, आणि ते CCTV फुटेज आम्ही बघितलेत. अरे आता माझ्याकडे आहेत नाही, पण बघितलेत. ते सोड भाई, आम्ही आहे ना कोविडचा टाईम होता. आमच्या एरियामध्ये आमच्या इथे एक स्मशानभूमी आहे, ठीक आहे. आणि त्या स्मशानभूमीच्या इथे एक रिक्षा पार्क असतं, म्हणजे रिक्षावाल्यांना जिथे जागा मिळेल तिथे लोक पार्क करतात ना रात्रीचे, कारण मुंबईत पार्किंग मिळणं खूप कठीण आहे. खूप जागाच नाही मुंबईत. बरोबर. तर पार्किंगसाठी ते लोक जिथे जागा मिळेल तिथे लावतात. तर ते जे काका होते ना, ते तिथे लावलेली, आणि कोविडमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आणि 2020मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी एकदम टेन्स्ड होत्या. सगळीकडे खूप जास्त टेन्शन आलं होतं, लोकांची नोकऱ्या वगैरे जात होत्या आणि खूप आजार पण होतं लोकांना. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. बरोबर त्याच रात्री तीच ऑटो स्वतःहून युटर्न मारत होती, आणि हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले.
तू बघितलेली वेदांती फुटेज? सिरियसली खरोखर खरोखर माझ्या बिल्डिंगच्या इकडे हा, याच्याच बिल्डिंगच्या इथे झालेली. आयुष्यप्पा आहे. सीसीटीव्ही मध्ये फुटेज होती आणि आता शोधावी लागेल कारण 2020चा आहे. सीसीटीव्ही मध्ये फुटेज रेकॉर्ड आहे. भाई एक ऑटो स्वतःहून कशी फिरू शकते? कोण नाहीये त्या ऑटो मध्ये दिसतंय. आणि जो मुलगा होता ना त्या वडिलांची होती असं काहीतरी होतं, म्हणजे वडील होते नाहीतर मुलगा होता, म्हणजे त्यांच्यापैकी एक तर बापरे. आता मृत्यू झाला होता. ते तसं होतं. हे खूप डेंजर होतं ना वेदा. डेंजर सीन आहे हा, हे बेकार आहे. मला वाटतं म्हणूनच लोक बोलतात रात्रीचं जाऊ रात्रीचा नये. अपरात्रीचा कोणी मित्रांनो, रात्री अपरात्री असं फिरू नका. भटकू नका, फिरू फिरता नका. येतात झुंड मध्ये जा. सगळ्यांना उठवा. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.